चित्रीकरण केलं जातं या सामन्याचं जवळजवळ 3 ते 4 कॅमेऱ्यांमार्फत मेहनत घेत आहेत चित्रीकरणाचे प्रमुख आपल्या विभागातील श्री नरेश कुर्मे हरवंडी या गावचे मोठमोठ्या चॅनल्स मध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात आणि तेच काम आज आपल्याला या ठिकाणी एनपीएल मध्ये पाहायला मिळतोय। पहिल्या षटका अखेर 6 धावा धावपलकावर लागतात, अजून एकही गडी बाद करता आला नाहीये तो हॅरी पॉवर संघाला, पण तेवढ्याच सावधगिरीने खेळतोय तो म्हणजे केके पॅन्थर संघ। अनुभवी फलंदाज हरीश कुळले मात्र स्ट्रायकर एंडकडे जातोय। आता मात्र गोलंदाजीसाठी पॅवेलियन एंडकडून बुरहान निश्चित तुषारजी एक चांगला गोलंदाज आहे, पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने फलंदाजीसाठी उतरलेले आहेत ते म्हणजे हरीश कुडले स्ट्रायकर एंडकडे आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे म्हणजे भावेश खराडे। मॅन फ्रॉम निजामपूर मारा करतोय तो हरीश कुडले यांच्यासाठी। पहिलाच चेंडू अतिशय चलाक बुद्धीने टाकलेला फुलटॉस चेंडू, पण स्लोअर वन गती कमी करण्यात यश आलं होतं आणि त्यामुळं एक अचूक वेध घेता आला नाही तो फलंदाजाला आणि त्यामुळे निर्धाव चेंडू जातोय। पहिला चेंडू निर्धाव बुरहान कडून, पुन्हा एकदा बुरहान येतोय 7 ते 8 पावलांचा रन पॅवेलियन कडून, पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकरकडे तो म्हणजे हरीश कुडले। आता मात्र चेंडू कव्हर्स आणि मिडॉनच्या मधून हलकासा पुश करण्यात यश येतंय आणि एकाच धावेवरती मला वाटतंय समाधान मानावं लागतंय। सुरेख फेकी चेंडूची रवी देशमुख यांच्याकडून, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडूची फेकी केली जाते। एक धाव मात्र धाव फलकावर लागते, एका धावेने धावसंख्येत भर पडते। धावसंख्या होते ती हॅलो बुरहान आणि आता मात्र हा पंचांचा इशारा नो चेंडू कमरे धन्यवाद डीजे। थोडस खराब गोलंदाजी पाहायला मिळते। बुरहान एक नवोदित आणि अनुभवी खेळाडू आहे, कर्णधाराला अपेक्षा नाहीये अशा पद्धतीने, परंतु 5 धावा धावपलकावर लागतात। धाव संख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती बिनवाद 18। पुन्हा एकदा पॅवेलियन कडून बुरहान भावेशसाठी शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला सन्मान दिला जातोय। सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे कव्हर्स मध्ये अनिल पवार यांच्याकडून। निर्धाव चेंडू धावसंख्या असतील आहोत निश्चित तुषारजी। प्रेक्षकांची या ठिकाणी जर आपण संख्या पाहिली तर ही वाढती संख्या आहे आणि निश्चित अखेरचा सामना पाहण्यासाठी यापेक्षा कितीतरी पटीने प्रेक्षक आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील। आता मात्र फार एंड कडून पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन जितेश नलावडे, ज्या जितेशने पहिल्या षटकामध्ये 6 धावा मोजल्या होत्या तो जितेश। पाहूया पुढचा चेंडू। आता मात्र एक मोठी अपील केली होती लेग बिफोर विकेट साठी, परंतु मला वाटते चेंडू आणि बॅट यांचा संपर्क आल्यामुळं पंचांनी हे अपील फेटाळून लावलेलं आहे। धावसंख्या मात्र स्थिर आहे, धावसंख्या आहे ती बिनबाद 24। उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, अतिरिक्त धाव स्वैर चेंडू, या अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते। धावसंख्या होती ती 25। आणि आता मात्र सुरेख चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। जितेश अतिशय सुरेख गोलंदाजी करत होता या अगोदरच्या सामन्यांमध्ये आणि आता देखील। आतापर्यंत 8 चेंडू टाकले जितेश यांनी आणि अद्याप 8 चेंडू मध्ये 7 धावा खर्ची घातल्यात। पुन्हा एकदा फार एंड कडून जितेश। आता मात्र मोठा फटका, परंतु झेलबाद होण्याचा चान्स, 2 क्षेत्ररक्षकांची टक्कर होते आणि त्यामुळं चौकार जात। अतिरिक्त खेळाडू जे असतील त्यांनीच फक्त मैदानामध्ये प्रवेश करायचे। प्लेइंग 11 मधील खेळाडू एक आदर्श टुर्नामेंट म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहत आहोत आणि तशा पद्धतीने रूल्स देखील फॉलो केले गेलेले आहेत, नियम पाळले गेलेले आहेत या स्पर्धेत। जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जर म्हणायचं गेलं तर शिस्त आणि संस्कार यांना फार महत्व आहे। अगदी क्रिकेटचं देखील शिस्त आणि संस्काराचं जवळचं नातं आहे। तुम्ही रमाकांत आचरेकर आणि सचिन तेंडुलकर यांचं उदाहरण घ्या, त्यानंतर गुरु शिष्य स्वतः योगराज सिंग आणि युवराज सिंग यांचं उदाहरण घ्या।
शिस्तीला फार महत्व आहे खेळामध्ये. निश्चित सामन्याकडे वळूया आपण. तर 25 धावा 29 धावा धावफल करावं लागल्यात. स्ट्रायकर एंडकडे आहे तो हरीश कुडले, मारा करतोय जितेश. आता मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या वरती हा मोठा फटका आणि पुन्हा एकदा झेल सोडतोय तो म्हणजे हॅरी पॉवरचा शुभम दुपकर. पण 2 धावा मात्र, दॅट इज द ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम भावेश अँड हरीश. 2 धावा धावफल करावं लागतात. 2 धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती बिनबाद 31. आणि आता मात्र हा सुरेख चेंडू त्रिफळाचीत होतोय हरीश. डीजे पहिला हादरा मिळतोय, पहिला गडी बाद होतोय हरीश कुडले यांच्या स्वरूपामध्ये. वैयक्तिक 9 धावसंख्येवरती 9 चेंडू 8 धावा करून तंबूमध्ये परततोय हरीश. मोठा हादरा मानावा लागेल. जरी संत गतीने खेळ करत होता पण एक अनुभवी खेळाडू आहे आणि चांगल्या पद्धतीचे फटके त्याच्या कोठ्यामध्ये आहेत, पण ते आज आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळाले नाही. नाव इट इज इंटरेस्टिंग बॅटल बिटवीन जितेश अँड माजिद. 360 प्लेयर, 360 अंशांमध्ये खेळणारा हा निजामपूरचा खेळाडू माजिद खून देतो. नक्कीच तुषारजी, चांगल्या पद्धतीने संघांची बांधणी करण्यामध्ये कोर कमिटी यशस्वी झाली होती. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडकडे वैयक्तिक धावांचा विक्रम ज्याच्या नावावर आहे या NPL पर्व पहिल्यामध्ये वैयक्तिक 78 धावा एका सामन्यामध्ये करण्याचा मान ज्या खेळाडूने मिळवला होता, ऑरेंज कॅप होल्डर. सुरेख चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न. माजिद याचा षटक संपतय, तिसरं षटक संपतय आणि 3 षटकांअखेर 31 धावा धावफल करावं लागतात, त्या म्हणजे KK पॅन्थर संघाच्या. निश्चित तुषारजी, माजिद एक चांगल्या पद्धतीचा फलंदाज आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फटके आपल्या बॅट मधून तो मारू शकतो. एक त्याच्या कोट्यामध्ये चांगल्या पद्धतीचे फटके आहेत. तो ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह किंवा स्क्वेअर कट, लेग कट अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फटके. निश्चित हॅरी पॉवर संघाची फलंदाजी पाहता KK पॅन्थर संघाला एक मोठा धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आपल्याला हॅरी पॉवरचा संघ थोडासा दबावामध्ये आणता येईल. अशा प्रकारची निश्चित आखणी असेल ती KK पॅन्थर संघाच्या कर्णधाराची. आता मात्र स्ट्रायकर एंड बदलतंय. पॅव्हलियन एंडकडून गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे बुरहान मुंगे. वैयक्तिक आपल्या कोट्यामधील 2री आणि संघाकडून 4थी ओव्हर घेऊन 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. सर्कलच्या आतमध्ये असलेला निकेश विचारे याच्याकडून चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. त्यामुळे 4 धावा निश्चित वाचवण्यामध्ये यश येतंय ते निकेश विचारे यांना. पुन्हा एकदा बुरहान पॅव्हलियन एंडकडून मारा करतोय तो म्हणजे भावेशसाठी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फुल होतोय. अक्षय येतोय झेल खाली, परंतु थोडासा मागे पडतोय झेल आणि त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अक्षय यांच्याकडून. 1 धाव मात्र मिळते भावेशला. पहिल्यांदा एकेरी धाव घेण्यामध्ये यश येते ते भावेशला. निश्चित जर आपण म्हणायला गेलो तर थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा प्रत्यय जर आपल्याला करता आला तर निश्चित आपण एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. अशा पद्धतीने माजिद हे कानमंत्र देतात भावेशांना. पुन्हा एकदा मात्र आता स्ट्रायकर एंडकडे जातोय तो म्हणजे ऑरेंज कॅप होल्डर माजिद सांगली. प्रेक्षकांना आणि संघाला त्याच्याकडून अपेक्षा आणि एक 22च्या स्वरूपात अतिरिक्त धाव, अशा 2 अतिरिक्त धावा धावफलकावर लागतात. 2 धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 35. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पंच संदीप दबडे उर्फ बाळू दबडे आणि सर प्रवीण गोरे अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांची पसंती आहे या 2 पंचांना. पुन्हा एकदा बुरहान. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कार्पेट पद्धतीचा फटका खेळला जातोय तो म्हणजे लॉंग ऑन कडे. लॉंग ऑन मध्ये रवी देशमुख चेंडू अडवतोय. सुंदर चेंडूची फेकी होते. 1 धाव मात्र मिळते. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 36. या ठिकाणी निजामपूर कोर कमिटी निजामपूर प्रीमियर लीगचे कोर कमिटीचे सभासद हरीश पवार आणि महेश कोंडेकर यांच्या सौभाग्यवती पत्नी दोघांच्याही या ठिकाणी आल्या. त्याचबरोबर हॅरी पॉवरचे सपोर्टर दिलीप पवार यांच्या देखील सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी मी तमाम प्रेक्षकांच्या वतीने आणि निजामपूर कोर कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहे. बरोबर आहे तुषारजी, कारण अशा पद्धतीची स्पर्धा ही निजामपूर विभागामध्ये पहिल्यांदाच खेळवली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी जिथे गावातील ज्येष्ठ नागरिक आणि राजे ग्रुप सुपर किंग्सचे खेळाडू विनोद पवार यांचे वडील, त्याचबरोबर हरीश पवार यांचे काका श्री सदानंद पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मध्यांतरापर्यंतचा खेळ संपतोय आणि 41 धावा धावफलकावर लागतात त्या KK पॅन्थर संघाच्या.
आता मात्र मोठा फटका, चेंडू लॉफ्ट होतोय पण सरळ जातोय तो डीप मिड विकेट मध्ये. राम मालुंगे झेल पकडतोय. साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना मिळतं, ते भाग्य या प्रेक्षकांना लाभलेलं आहे. पुढचा चेंडू संजय याचा आणि सरळ चेंडू, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. शुभम दुपकर एक नवोदित खेळाडू, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. आपण या 2 दिवस अगोदर फलंदाज गोलंदाज यांचीच नेत्रदीपक कामगिरी पाहिली होती, पण आता मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. राम मालुंगेने आता अचूक झेल टिपला होता आणि शुभम दुपकर निश्चित 3 धावा अडवण्यामध्ये यशस्वी होतोय. आता मात्र स्ट्रायकर एंडकडे नव्याने फलंदाज येतोय, तो म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी बाद फेरीचा सेमीफायनलचा हा सामना रंगतोय तो केके पॅन्थर्स विरुद्ध हॅरी पॉवर्स यांच्यामध्ये. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि 5 षटकांच्या मध्यांतरापर्यंत 45 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आणि हा एक चोर फटका मारण्याचा प्रयत्न माजिद याचा, पण सुरेख क्षेत्ररक्षण कर्णधार संदीप कुर्मे यांचं. 1 धाव मात्र मिळेल, एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती निश्चित तुषारजी. प्रत्येकाला या NPL चषकाची ओढ लागली आहे. दरम्यान संजय मोहिते आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वप्नील जाधव यांचा 1 धाव पळून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते का पाहूया, परंतु माजिद याचं चांगलं कॉलिंग. 1 धाव मात्र मिळते स्वप्नीलला, एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 47. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांअखेर 47 धावा धावफलकावर लावण्यामध्ये यशस्वी होतोय तो म्हणजे केके पॅन्थर संघ. सध्या पाहता 5 षटकांचा विचार करता धावगती थोडीशी कमी आहे आणि निश्चित येत्या 3 षटकांमध्ये धावगती वाढवावी लागेल, ती म्हणजे केके पॅन्थर संघ. स्ट्रायकर एंडकडे स्वप्नील जाधवला संघ व्यवस्थापकांकडून मोठी अपेक्षा आहे. पाहूया वैयक्तिक पहिलं संघाकडून 6वं षटक. अक्षय सज्ज होतोय. चेंडू लॉफ्ट होतोय पण सरळ जातोय तो रवी देशमुख यांच्या हातामध्ये. कडून आपल्या षटकामधला पुढचा चेंडू टाकेल तो म्हणजे अक्षय माजिद साठी. आणि चेंडू लॉफ्ट होतोय, मोठा फटका. बुरहानच्या कान मंत्राचा मात्र काही उपयोग होत नाहीये. प्रेक्षकांना संघ व्यवस्थापकांना पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू, यॉर्कर लेन्थचा चेंडू आणि चेंडू स्विंग होऊन सरळ उजव्या एष्टीकडे वळला, त्यामुळे चेंडूचा वेध घेता आला नाही. तो माजिद यांना सुरेख बॅकअप करतोय. पुन्हा चांगल्या प्रकारे आपल्या गोलंदाजीमध्ये परत येतोय तो अक्षय अंबिके. अक्षय एक चांगला खेळाडू जो नेहमी आपल्याला शिवाजी पार्क मैदानावर सराव करताना पाहायला मिळतो, तोच अक्षय आज आपल्याला या NPL मैदानावर पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अक्षयचा आणि आता मात्र चेंडू लॉफ्ट होतोय, तो म्हणजे पॉइंटच्या वरून बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू अडवला जातोय. पण दॅट इज अ ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट टू सिनियर्स प्लेयर. 2 चांगले खेळाडू केके पॅन्थर संघाचे आणि तेवढ्याच ताळमेळीने ते धाव पळून काढतायत. 2 धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 55. या ठिकाणी महिला प्रेक्षकांची संख्या वाढताना आपल्याला दिसते. पुन्हा एकदा अक्षयचा आणि हा मोठा फटका, या स्पर्धेमधला सर्वात मोठा षटकार. महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आजच्या जयंती दिनानिमित्त सर्वांना आम्ही राष्ट्रीय सणाच्या शुभेच्छा देतो. दिनांक 2 ऑक्टोबर 2016, स्थळ दादर देवाडिका हॉल, निजामपूर प्रीमियर लीग पर्व 2, सहविचार सभा व स्पर्धा ड्रॉ या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्येष्ठ खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि माझे सर्व सहकारी खेळाडू मित्र यांचं स्वागत करतो. मित्रांनो, एक 2 मिनिटापूर्वी श्री महेश कोंडेकर यांनी एक उघड्या डोळ्यांनी पाहावयाचं स्वप्न सांगितलं की या खेळाडूंमधून मला चांगल्या दर्जाचं टेनिस क्रिकेट खेळणारा एक खेळाडू पाहायचा आहे. नक्कीच ते स्वप्न माझे खेळाडू मित्र पूर्ण करतील आणि शाश्वती देतो. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण टेनिस क्रिकेट लीग मधील किंवा टेनिस क्रिकेट मधील व्हिडिओ
किंवा काही क्षणचित्र tenniscricket.in च्या माध्यमातून आपण यूट्यूबवर लाईव्ह पाहतो किंवा झालेल्या सामन्यांची क्षणचित्र पाहतो, तशाच पद्धतीने पर्व पहिले निजामपूर प्रीमियर लीग मधील काही सामन्यांचा थरारक रोमांच, काही आवडते क्षण किंवा तुम्ही जे मिस केले असतील मागच्या स्पर्धेमध्ये त्या काही क्षणचित्रांचे आम्ही आपल्यासमोर सादरीकरण करत आहोत. आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून निजामपूर प्रीमियर लीग या नावाने सर्च करायचं आहे आणि आम्हाला टॅग करायचं आहे. आपण ज्याप्रमाणे आज या ठिकाणी भरघोस आम्हाला प्रतिसाद दिलात तसाच सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा द्याल अशी मी आपल्यासमोर विनंती करतो. आजच्या या सहविचार सभेच्या निमित्ताने जमलेले मान्यवर, माननीय श्री चंद्रकांत जोरकर साहेब, अध्यक्ष रायगड शिवसह्याद्री प्रतिष्ठान निजामपूर विभाग. जोरकर साहेबांनी आपल्यासमोर एक विनंती केली, आपण ज्या व्यवसायामध्ये आहात या व्यवसायामध्ये आपण प्रगती कराल, आपल्या निजामपूर विभागाचं नाव रोशन कराल अशी त्यांनी आपल्यासमोर एक विनंती केली आहे. जोरकर साहेबांच्या त्या वाक्याला मी एक उक्ती देऊ इच्छितो, वह चंदन ही क्या जो अपनी बाग न महका सका, वह चंदन ही क्या जो अपनी बाग न महका सका, और वह शरीर ही क्या जो इस देश के काम ना आ सका. त्या क्षेत्रामध्ये प्रगती करा आणि असाच आपला प्रतिसाद क्रिकेटला देत राहा. जोरकर साहेबांना मी सांगू इच्छितो, मी आपणास स्वास्थ्य देतो की हे माझे खेळाडू मित्र आपण या खेळासोबतच आपल्या या कार्यामध्ये आपल्याला सहकार्य करतील आणि आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात, बहुमूल्य मार्गदर्शन केलात आणि अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मी NPL कोर कमिटीच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक मान्य श्री आत्माराम शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. वयस्कर, ज्येष्ठ आणि अतिशय निव्वळ क्रीडाप्रेमी व्यक्ती आपल्याला या NPLच्या माध्यमातून, विशेषतः आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून आपणासमोर शेळके साहेब येतात. त्यांना सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये प्रतिसाद देऊया. त्यांना सुद्धा धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपला बहुमूल्य वेळ आम्हाला उपलब्ध करून दिलात. त्यानंतर सर्वांचे आवडते क्रिकेट आणि त्यांचं जवळचं समीकरण म्हणता येईल असे मान्य श्री महेंद्र साळवी साहेब, मराठी उद्योजक निजामपूर विभागातील आणि निजामपूर विभाग मुंबईकर संघटनेचे कार्यकर्ते, एक ऍक्टिव्ह सभासद ज्यांना म्हणता येईल, ज्यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम घेतोय. क्रिकेट आणि साळवी साहेब यांचं समीकरण तर फार जुन्यापासून आहे. माझे वडील आज या ठिकाणी उपस्थित आहेत, महेश कोंडेकर आहेत, बरेचसे जुने खेळाडू उपस्थित आहेत. त्यांच्यापासून साळवी साहेबांनी नेहमीच क्रिकेटला योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी एक वाक्य सांगितलेलं आहे की यापासून पुढे क्रिकेटला तर योगदान राहणारच आहे आणि इतर कार्यक्रमांना सुद्धा त्यांचं योगदान महत्त्वाचं राहणार आहे. साळवी साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण बहुमूल्य वेळ या ठिकाणी उपलब्ध करून दिला. NPL कोर कमिटीच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. त्यानंतर मान्य श्री महेशजी साहेब, आपलं सरनेम माहिती नाही त्यामुळे क्षमस्व, मसळा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या समूहात असलेले मसळा तालुका क्रिकेटचे महेशजी शिर्के, त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी NPL कोर कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. महेशजी शिर्के साहेबांनी एक आपणासमोर एक संकल्पना मांडली की आम्हाला मसळा तालुका लीगसाठी आपलं मार्गदर्शन हवं. निश्चित कोर कमिटी आपणासमोर नेहमी आपण ज्या वेळेला सांगाल त्यासमोर असेल, त्यासोबत आपल्यासोबत असेल. त्याचबरोबर त्यांनी एक चांगली संकल्पना मांडली की आपल्या माध्यमातून आपण रायगड प्रीमियर लीगचं एक स्वप्न पाहताय ते सुद्धा नक्की साकार होईल आणि त्यासाठी सुद्धा निजामपूर प्रीमियर लीग आपल्याला नक्कीच मदत करेल. आपल्याला सुद्धा धन्यवाद, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्यानंतर मान्य श्री संतोषजी पवार साहेब, मराठी उद्योजक, यांनी सुद्धा आपल्याला या बहुमूल्य कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ उपलब्ध करून दिलाय. त्यांना सुद्धा धन्यवाद, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यानंतर मान्य श्री संजय तेलंगे साहेब, ज्येष्ठ खेळाडू, त्याचबरोबर क्रीडाप्रेमी आणि मगाशी मला वाटते शाहीर साहेबांनी एक उल्लेख केला होता की ते सुद्धा एक जुने शाहीर आहेत. त्याचबद्दल आपलं सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आपण वेळ उपलब्ध करून दिला, त्याबद्दल तेलंगे साहेबांचं सुद्धा धन्यवाद. त्यानंतर मान्य श्री शंकर बडदे, एक आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या समाजातून पुढे येते, वकील आहेत ते पेशाने. या ठिकाणी वकील साहेबांनी सुद्धा आपला बहुमूल्य वेळ उपलब्ध करून दिला. जोरदार टाळ्यांच्या आपल्याला सुद्धा धन्यवाद, आपण या ठिकाणी आपला वेळ उपलब्ध करून दिला. त्यानंतर मान्य श्री शंकर साखळे साहेब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मुंबईकर निजामपूर विभाग संघटनेचे ऍक्टिव्ह सभासद आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बहुमूल्य वेळ उपलब्ध करून दिलाय. शंकर साखळे साहेबांचं म्हणणं असं आहे की आपण पहिल्या पर्वामध्ये जी दिवस रात्र कोर कमिटीने मेहनत घेतली ती तर आपली नेहमी सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर त्यांनी अतिशय
ओघवत्या शैलीमध्ये त्यांनी दुसऱ्या पर्वासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साहेबांना मी आमच्या कमिटीच्या वतीने सांगू शकतो की आपण ज्या शुभेच्छा दिल्यात या शुभेच्छांच्या जोरावरच हा कार्यक्रम होतोय. पुन्हा एकदा आपल्याला दिलेल्या सहकार्याबद्दल रोख रक्कम आणि 5,000 रुपये दिले आहेत त्यासाठी सुद्धा त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर मान्य श्री नारायण सकपाळ यांनी या ठिकाणी एक छान वक्तव्य सांगितलं की क्रिकेट हा फक्त एक खेळ नसून मैत्री करण्याचं किंवा मित्र मिळवण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यानंतर मान्य श्री शिवव्याख्याते रामजी कदम साहेब, संघमालक सह्याद्री वॉरियर्स. आता ड्रॉ पडलाय. रामजी कदम साहेब थोडेसे बिझी झालेत मला वाटते पुढच्या स्पर्धेचं नियोजन करण्याबद्दल. तर साहेब आपण गावावरून या ठिकाणी उपस्थित राहिला या सभेसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या कदम साहेबांसाठी. आपण सुद्धा या ठिकाणी आपला अमूल्य वेळ उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक श्री सीताराम पवार, त्याचबरोबर मराठी उद्योजक साखरेवाडी गावचे ते सुपुत्र आहेत, त्यांचा सुद्धा या निजामपूर प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी योगदान लाभतंय. पहिल्या पर्वामध्ये सुद्धा त्यांनी मदत केली होती. त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी हरीश पवारला विचारलं की कशा पद्धतीने हा खेळ होणार आहे, मी नक्की पाहणार आहे. आणि आज त्यांच्यामध्ये जी आवड निर्माण झाली खेळाप्रती त्यामुळं त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी उपस्थित करून दिलेला आहे आपल्याला. तर जोरदार टाळ्या होऊ द्या श्री सीताराम पवार यांना सुद्धा धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यानंतर त्याचबरोबर रायगड शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा रायगड शिवसह्याद्री प्रतिष्ठानसाठी. त्यानंतर निजामपूर विभाग मुंबईकर संघटना यांचे देखील कार्यकर्ते आणि सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याचबरोबर वाटते सुनील इंगावले साहेब यांच्याकडून या NPL दुसऱ्या पर्वासाठी 5,000 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी पारितोषिक म्हणून आले. त्यांना सुद्धा स्वागत करूया. दोन्ही संघटनांनी आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिला त्याबद्दल मी एकदा आपल्याला धन्यवाद देतो. त्यानंतर याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व संघमालक मान्य श्री प्रकाशजी मानकर गुल्हे, त्यानंतर मान्य श्री अजून एक आनंदाची बातमी आपल्याला येते. रायगड शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य श्री चंद्रकांत जोरकर साहेब यांच्याकडून 7,500 रुपयाचं दुसऱ्या पर्वासाठी रक्कम येते. तर त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यानंतर आपण वळूया पुढे. KYP रायडर्सचे संघमालक मान्य श्री गणेशजी मानकर साहेब, त्यानंतर SP रायडर्सचे संघमालक मान्य श्री संतोषजी पोळेकर, त्यानंतर राजे ग्रुप सुपर किंगचे संघमालक मान्य श्री राजेश कदम साहेब, SK स्ट्रायकर्सचे मालक मान्य श्री बाबूशेठ खानविलकर यांच्या गैरहजेरीमध्ये आज सागर खानविलकर उपस्थित आहेत. त्यानंतर मला वाटते सह्याद्री वॉरियर्सचे मान्य श्री रामजी कदम साहेब, तर शिवविख्यात नाव पहिल्यांदा आपण सगळ्यांना परिचय देत. त्यानंतर KK पॅन्थर्सचे संघमालक प्रमोद साहेब, त्यानंतर SP KYP सावरी डायनॉस्टारचे संघमालक सावरी साहेब, या सर्वांचं संघमालकांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आपण बहुमूल्य वेळ आपल्या या ठिकाणी उपस्थित करून दिला. त्यानंतर अजून एक गोड बातमी येते. साळवी डायमंड स्टार संघाचे संघमालक श्री महेंद्रजी साळवी यांच्या माध्यमातून आपल्याला रोख रक्कम 21,000ची तर जोरदार टाळ्या होत्या एकदा. आंतरगाव क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय दाजी तेलंगे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचे. त्यांचा सत्कार करते मी स्वतः महेश कोटेकर, दाजी तेलंगे. त्यानंतर अजून एक गोड बातमी. निजामपूर विभागाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे निजामपूर प्रीमियर लीग आणि या निजामपूर प्रीमियर लीग मध्ये पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे हे सर्व आपले सहकारी मान्यवर मान्य श्री सीताराम पवार साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000चं पारितोषिक येते. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सर्व लाभलेले मान्यवर पुनश्च एकदा मान्यवरांना धन्यवाद देतो. उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी
त्यानंतर अजून एक गोड बातमी येते. मान्य श्री आत्माराम शेडगे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या निजामपूर प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी रोख रक्कम 11,000चं पारितोषिक येतं. त्याचबरोबर मराठी उद्योजक मान्य श्री संतोष पवार समर्थ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000ची या ठिकाणी संतोष गोळे वरिष्ठ खेळाडू जिथे संघाचे मला वाटते यांचं स्वागत होते. मी शब्दसुमनाने गोळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. संतोष गोळे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि मी विनंती करतो अमोल पळसकर रमेश पळसकर यांना विनंती करतो की त्याने संतोष गोळे यांचा हृदय सत्कार करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन. रमेश पळसकर. धन्यवाद संतोषजी. धन्यवाद रमेशजी. मित्रांनो, ज्याप्रमाणे या मान्यवरांनी आपल्याला मदत दिली आहे त्याप्रमाणे मागच्या सत्रामध्ये काही खेळाडू आपल्याला विशेषतेने मदत करताना दिसत होते. जसे आपल्याकडे किशोर कालगुडे आहेत, त्यानंतर दिगंबर कुंटेकर होते, बरेचसे माझे खेळाडू मित्र होते. करापे गावचे सुपुत्र मान्य श्री सखाराम दादा, लक्ष्मण दादा दबडे यांच्याकडून रोख रक्कम 5,000ची आपल्याला भरघोस देण्यात येते. त्याचबरोबर तशाच प्रमाणे आज आपल्याला एनपीएल नियोजन समितीतील काही खेळाडू मित्र आपल्याला सहकार्य करतात. त्यांना सुद्धा मी आजच्या या कार्यक्रमासाठी धन्यवाद देतो. आपण आपला बहुमूल्य वेळ उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर माझे क्रीडा मित्र, क्रीडाप्रेमी आणि ज्येष्ठ क्रीडा खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनी आपला वेळ उपलब्ध करून दिला. त्या सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आजचा हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. गोलंदाज जातोय तो फार एंड कडून स्वतः सह्याद्री वॉरियर्सचे कर्णधार अरुण पाडावे गोलंदाजी धुरा सांभाळतायत. एक अष्टपैलू कामगिरी बजावतायत ते आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचवण्यासाठी. आता मात्र स्ट्रायकर एंडकडे आलाय तो स्वतः ऑरेंज कॅप होल्डर कर्णधार संदीप कुर्मे. पाहूया दोन कर्णधारांमध्ये रंगणारा हा रोमांचक सामना. कोणता कर्णधार जिंकतोय ते पाहावं लागेल. उत्सुकता निश्चितच आहे. सुरुवात करीत आहोत. निश्चित तुषारजी. पहिला चेंडू अरुण यांचा. शॉट ऑफ लाईन चेंडू, मोठा फटका, चेंडू लॉफ्ट होतोय सरळ मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. धावानिशी संदीप कुर्मे पोहोचतोय वैयक्तिक 195 धावसंख्येवरती. या स्पर्धेतील द्विशतकाकडे वाटचाल करतोय. पुन्हा एकदा अरुण पाडावे. शॉट ऑफ लाईन चेंडू, चेंडू हुक केला जातोय कव्हर्स रिजन मध्ये. गुड कॉलिंग, अतिशय उत्कृष्ट कॉल. 3 चेंडू मध्ये 12 धावा खर्ची घालता येतो अरुण पाडावे. स्ट्रायकर एंडकडे पुन्हा एकदा संदीप कुर्मे. आता मात्र चेंडू लॉफ्ट होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या वरून आणि सरळ जातोय तो थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. 66 धावांवरती धावफलक पोहोचते. 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी या स्पर्धेमधल्या 3ऱ्या अर्धशतकाकडे वाटचाल करतोय तो स्वतः HP पॉवरचा कर्णधार संदीप. प्रेक्षकांच्या आणि तुषारजी 3रं अर्धशतक लागतंय या स्पर्धेमधलं. वैयक्तिक नॉट आउट 53 धावसंख्येवरती खेळतोय तो संदीप कुर्मे. धावफलकावर 5 षटका अखेर 26 धावांची लयलूट करतोय संदीप या षटकांमध्ये. आणि संदीप कुर्मे यांचे खेळाडू मित्र संदीप माने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे संदीप कुर्मे यांच्यासाठी. अतिशय झंझावात प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय आणि या झंझावाताचा तडाखा बसतोय तो या सह्याद्रीतील वॉरियर्सना. सह्याद्री वॉरियर्स या झंझावाताने पूर्णपणे गळून पडतायत की तितक्याच शर्थेने ते सामना करतायत. ते अतिशय पाहावं लागेल. प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे कितपत सामना करतायत त्या झंझावाताचा. आणि या झंझावाताचा सामना करण्यासाठी पॅव्हलन एंडकडून गोलंदाजीसाठी येतोय अभिषेक करावडे. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज. स्ट्रायकर एंडकडे मात्र आता आहे तो म्हणजे जितेश नलावडे. निश्चित चित्रीकरणाचा योग या ठिकाणी अतिशय सुंदर आहे आणि या चित्रीकरणाला अनुसरून जी
फलंदाजी करतोय तो म्हणजे नरेश कुर्मे यांचा बंधू संदीप कुर्मे. अत्यानंद होतोय त्यांना चित्रीकरण करताना. एक धाव धावफलकावर लागते. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 77 आणि पुन्हा एकदा स्ट्रायकरांकडे झंझावात गेलेला आहे तो म्हणजे संदीप कुर्मे, ऑरेंज कॅप होल्डर आणि या स्पर्धेमध्ये 200 धावा धावफलकावर लावणारा. पाहूया अभिषेक या झंझावातामध्ये टिकतोय का. पुढचा चेंडू आणि हा चेंडू स्वीप केला जातोय मध्ये. पुन्हा एकदा स्ट्रायकर यांकडे संदीप कुर्मे. आता मात्र फुलटॉस चेंडू तटकावला जातोय. लॉंग मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जातोय आणि विशाल दबडेची सुरेख फेकी. एक धाव मात्र मिळते. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 82. 8वं शतक लागतंय धावफलकावर. अद्यापही 6वं षटक प्रगतीपथावर आहे. अभिषेक पॅव्हलियन कडून 7 ते 8 पावलांचा रनअप. स्ट्रायकर असणारा फलंदाज तो म्हणजे जितेश नलावडे उर्फ बारक्या. आणि हा चेंडू उंच तडावण्याचा प्रयत्न होतोय. असफल होतोय. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र एक सुवर्णक्षण वाटला असेल अभिषेकला. निर्धाव चेंडू टाकला म्हणजे एक सुटकेचा निश्वास टाकतोय तो अभिषेक. संदीप कुर्मेंसाठी एक चांगली ऑफर येते. लगातार 3 षटकारांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक येत आहे ते म्हणजे प्रदीप मोरे यांच्याकडून. पुन्हा एकदा स्ट्रायकरांकडे जितेशने सुरेख फटका. आठवण करून देतोय तो एबीडी विलरची. वैयक्तिक 18 धावांवरती बाद होतोय तो जितेश नलावडे आणि जितेश नलावडे याची जागा भरून घेण्यासाठी येतोय तो म्हणजे रवी देशमुख. अद्यापही 8 चेंडूंचा खेळ बाकी. 8 चेंडू म्हणजे हाणामारीचा षटक. या 2 षटकांमध्ये अखेर किती धावा जमावतोय. पुन्हा एकदा झंझावात येतोय तो स्ट्रायकर यांकडे संदीप कुर्मे आणि चेंडू स्वीप होतोय सरळ लॉंग ऑफच्या वरून 6 धावा हो निश्चित. आणि हा घणाघाती प्रहार होतोय आणि षटकार लागतोय अरुणच्या बॅट मधून. गणेश कडू मारा करतोय तो बुरहान मुंगे. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू. सुरेख गोलंदाजीचा नजराणा पेश करतोय तो म्हणजे बुरहान मुंगे. गुडलेंथच्या टप्प्यावर अचूक मारा करतोय आणि सरळ उचली घेत चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरच्या हातात स्थिरावतोय आणि चोख कामगिरी बजावतोय तो विकेट किपर शारजी. मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी या प्रत्यक्ष अंतिम सामन्याचा याची देही याची डोळा ज्याला आपण म्हणतो ते प्रक्षेपण पाहताना आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी या अंतिम सामन्याचं चित्रीकरण देखील चालू आहे आणि हे चित्रीकरण काहीच दिवसांमध्ये आपल्याला YouTube वरती देखील पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे आपण इतर क्रिकेटचे सामने पाहतो तशाच प्रकारचे सामने आपल्याला निजामपूर प्रीमियर लीगचे सामने देखील YouTube वरती पाहायला मिळतील. ही देखील एक उल्लेखनीय आणि इतिहासामध्ये लिहिली जावी अशी एक महत्वपूर्ण गोष्ट. आता मात्र फार एंड कडून गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम निजामपूर डावखुरा गोलंदाज संजय मोहिते. बॅक ऑफ लेन चेंडू सुरेख चेंडू निर्धाव चेंडू आणि त्याचाच एक नजराणा पेश होतोय तो या स्पर्धेमार्फत. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो बुरहान. वैयक्तिक दुसरं संघाकडून 6वं षटक. शॉट ऑफ लेन चेंडू. चेंडू ऑफ साइडला पुल करण्याचा हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु अपय. स्ट्रायकरांकडे गणेश कडू. अतिशय सुरेख चेंडू. ब्लॉक लाईनचा चेंडू. 11 चेंडू 42 धावा. निश्चित 11 चेंडू मध्ये 5 चेंडू तरी सीमा पार पाठवावे लागतील 6 धावांसाठी. तेव्हा जर सामना रोमांचक सुटेल. पुन्हा एकदा संजय मोहिते. पुन्हा एकदा ब्लॉक लाईनचा चेंडू. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 74. अद्यापही 41 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय गली रिजन मध्ये. चेंडू अडवला जातोय. कोणती धाव घेत नाहीये तो अरुण पाडावे. अद्याप 9 चेंडूंचा खेळ बाकी. 9 चेंडू 41 धावा. पाहूया. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज. अनिश्चिततेचा खेळ. या अनिश्चिततेच्या खेळामध्ये विजय कोणाचा होतोय मात्र पाहावं लागेल. आता मात्र ही चेंडूची फेकी होते स्वैर फेकी आणि चेंडू
सुरेख पद्धतीने अडवतोय यष्टीरक्षक नरेश रणपिसे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 75 धावांवरती. थेट चित्रीकरण केलं जात आहे ते नरेश कुर्मे यांच्या मार्फत या सामन्याचं. पुन्हा एकदा संजय मोहिते. फुलटॉस चेंडू. चेंडू लॉफ्ट होतोय सरळ डीप मिड विकेटच्या वरून. 6 धावांसाठी 6 धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 81 आणि अर्धशतक झळकावतोय. 20 चेंडू 55 धावा. बॅट उंचावून प्रेक्षकांना मानवंदना करायची अरुण पाडावे. 5वं अर्धशतक लागतंय या NPL 2015 मधलं अरुण पाडावे यांच्या मार्फत. मी अगोदरच म्हटलं होतं नरेश रणपिसे मॅन फ्रॉम गोडशेतवाडी. अतिशय सुरेख विकेट किपिंग. प्रेक्षकांना हात उंचावून मानवंदना करतोय नरेश रणपिसे. अतिशय सुरेख 3 दिवस विकेट किपिंगचा नजराणा पेश करतोय. आता मात्र थोडस कठीण होत आहे कारण 2 चेंडू आणि 22 धावा. स्ट्रायकरांकडे विशाल दबडे. निजामपूर प्रीमियर लीगचा अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यामध्ये फक्त 2 चेंडू येणे बाकी. अक्षय आंबिके फार एंड कडून विशाल साठी. दरम्यान विशाल सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू. चेंडू तडवला जातोय तो फाईन लेग रिजन मध्ये. राम माळुंगे चेंडूची खराब पैकी करतायत. दरम्यान 1 धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 94. अतिशय सुरेख पाठलाग करतोय तो सह्याद्री वॉरियर्स संघ. वॉरियर्स आहेत ते हार पत्करणार नाहीत. आणि आता सर्वात मोठा वॉरियर्स स्ट्रायकर एंडकडे. एक बॉल 21 रन. अतिशय जिंकणं म्हणजे अतिशयोक्तीच आपण म्हणू शकतो. तरी सुद्धा आणि हा झंझावात रोखला जातोय. हॅरी पॉवर्स विजयी होतोय.